तर फायनली आपली गाडी आलेली आहे साई पूजा ट्रॅव्हल्स. तर मित्रांनो फायनली आपण गाडीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि खूप खतरनाक गाडी आहे. म्हणजे मी तर पहिल्यांदा आयुष्यात अशा स्लीपरमध्ये बसलो. खरं खालचा स्लीपरचा बेस आहे आणि खूप सुंदर. कितना चार्जेस है इसका? 500 रुपये. 500 रुपये. ओके. तर फायनली मित्रांनो आपण हॉटेलमध्ये आता पोहोचलेलो आहोत, विवा हॉटेल. मी ठरवलं की याच रूममध्ये कंटिन्यू करायचं, म्हणजे दुसरा आता उद्या एक देतील ते, आणि 2 दिवस इथे थांबायचं. गीतांजली, तू अगोंडा बीचला पहिल्यांदाच आलेस? ठीक आहे. तुला कसं वाटतंय? पण तू गोव्यात आली होतीस याच्यापूर्वी? गोव्यात आले होते, पण माझ्या कॉलेज म्हणजे कॉलेजच्या ट्रिपला. कोणत्या वर्षाला होतीस तू? MSW सेकंड इयर. काही नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. खरं तर खूप दिवस झालं मी काही फारसे व्हिडिओ नाही बनवू शकलो, परंतु आज आपण तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणि खास घेऊन येत आहोत. मुळामध्ये खूप दिवसांचं प्लॅन होतं की काहीतरी एखादा ट्रिप वगैरे काहीतरी प्लॅन करावा, आणि बाय डिफॉल्ट मला थोडीशी सुट्टी मिळाली आणि त्या सुट्टीचा उपभोग घ्यायचा म्हणून आम्ही गीतांजलीने आणि मी दोघांनीही ठरवलं की आपण गोवा एक्सप्लोअर करायला जाऊया आणि गोव्यातील विविध ठिकाण आपण बघूयात. तर आज आम्ही निघालेलो आहोत गोव्याला. तर आमची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. संध्याकाळी 10 वाजता आमची बस असेल आणि त्या बसने आम्ही गोव्यासाठी प्रस्थान होऊ. तर फायनली मित्रांनो आपण आता निघालेलो आहोत गोव्याच्या ट्रिपसाठी आणि बरंच काही खरेदी केलेलं आहे. थोडंसं बॅग वगैरे 2 बॅगा भरून घेतलेल्या आहेत आणि आम्ही आता गोव्याच्या ट्रिपसाठी निघालेलो आहोत. तर प्लॅनिंग असं आहे की आम्ही बाय बसने चाललेलो आहोत, कारण ट्रेनच्या तिकीट्स तर आम्हाला भेटू शकल्या नाहीत आणि फ्लाईटने आम्ही जाणार होतो, पण मग सगळे फ्लाईटचा असा गदारोळ चालू असल्यामुळे तोही आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही असं ठरवलं की आपण बसने जाऊयात आणि आम्ही स्लीपर बसचं बुकिंग केलेलं आहे. तर त्या उद्देशाने आम्ही निघालेलो आहोत. इथून पुढचा सगळा प्रवास तुम्ही नक्की बघाल. 4 दिवसात 4 व्हिडिओज, म्हणजे 4 मोठे मोठे व्हिडिओज आपण बनवूयात आणि त्याच्यातून आपण गोवा एक्सप्लोअर करूयात. वेगवेगळ्या प्रकारची मजा घेऊयात. आम्ही जी मजा घेईल ती तुम्ही नक्की पाहाल असं मला माहिती आहे आणि डेफिनेटली तुम्हाला खूप एन्जॉय मिळेल या ट्रिपमध्ये. तर भेटूयात पुढच्या प्रत्येक प्रोसेसमध्ये. एवढ्या मोठ्या प्रवासाला निघायचं म्हटलं तर देवाचा आशीर्वाद पाठीशी हवाच. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत पुढच्या ट्रिपसाठी, अर्थात गोव्याच्या ट्रिपसाठी. तर वातावरण खूप थंड आहे, थंडी वाजते भरपूर, त्यामुळे मी जर्किंग घातलेला आहे. आमच्या बॅग दोन्ही रेडी झालेल्या आहेत, तुम्हाला दाखवतो. तर ही आपली ट्रॅव्हलिंग बॅग आहे जी आपण सोबत कॅरी करणार आहोत आणि ही देखील एक बॅग आहे. अशा 2 बॅगा घेऊन आपण खरं तर या ट्रिपसाठी निघालेलो आहोत आणि आत्ता वाजलेले आहेत एक्झॅक्टली 10:15 आणि आपल्याला लवकरात लवकर पनवेलच्या लोकेशनला पोहोचायचे, जिथून आपल्याला ती बस मिळणार आहे. त्या बसमध्ये आपल्याला बसमधून पुढे जायचं आहे. तर भेटूयात पुढच्या. तर फायनली मित्रांनो आम्ही रिक्षा स्टँडवरती येऊन थांबलेलो आहोत. म्हणजे ओला बुकिंग केलेली आहे रिक्षाची आणि इथून आम्ही जाऊ पनवेलसाठी आणि आम्ही वाट बघतोय की तो ओलाचा रिक्षावाला व्यक्ती कधी येईल आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी पुढे निघू. गतवर्षीच्या 2024च्या मालवणच्या लाँग ट्रिपनंतर यावर्षी डिसेंबर 2025मध्ये आम्हाला मुहूर्त मिळाला आणि आम्ही निघालो गोव्याच्या ट्रिपला. आज देखील पनवेल नेहमीसारख्या रात्रीच्या प्रकाशात सुंदर दिसत होतं. तर आम्ही इथं अजून बराच वेळ थांबलेलो आहोत. एक 5 ते 10 मिनिटात आपली गाडी येऊन जाईल आणि त्यानंतर आपण खरं गाडीमधून प्रवास करायला सुरुवात करू. तर आपण आता थांबलेलो आहोत पनवेलच्या बेस्ट लोकेशनला. इथून थोडंसं पुढे गेलं तर स्टँड आहे आणि विजय सेल्स देखील आहे आणि इकडे पाठीमागे बघू शकता हा पेट्रोल पंप आहे. तर पेट्रोल पंपाच्या अगदी समोर थांबलो, तिथे गाडी येऊन थांबेल आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला जाऊ. ॲक्च्युली आम्ही आता इथे थांबलो आहे आणि एक विनोदाची गोष्ट अशी आहे की गीतांजलीच्या नावाची बस आलेली आहे. गीतांजली तुमची बस आहे की? हां, अरे मग आपला प्रवास फ्री झाला असता.
आधी जर तू याच बसमधून आपण गेलो असतो तर फायनली आपली गाडी आलेली आहे साई पूजा ट्रॅव्हल्स. चल तर मित्रांनो फायनली आपण गाडीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि खूप चांगली गाडी आहे. कंडिशन ग्रेट आहे गाडीची, तुम्ही बघू शकता. आपला नंबर किती आहे? नंबर हाच आहे ना? तर फायनली मित्रांनो आपण आता गाडीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि खूप खतरनाक गाडी आहे. म्हणजे मी तर पहिल्यांदा आयुष्यात अशा स्लीपरमध्ये बसलो. खरं खालचा स्लीपरचा बेस आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे आता बघा माझी हाईट बघा तुम्ही, आणि या हाईटला सुद्धा एकदम सुपिरियर बस आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला बाकीचं सुद्धा दाखवतो एंटायर तुम्हाला मोबाईल चार्ज वगैरे करण्यासाठी. ओके, आणि फुल ए सी इथे आहे बघा अवेलेबल. ए सी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ऑन करू शकता. येस, आणि बघितलं तर गाडीमध्ये स्पेस पण खूप छान आहे. तुम्हाला थंडी वाजत असेल तर तुम्ही हे ब्लँकेट वापरू शकता. अदरवाईज हे उशीशी आहे. तुम्हाला बसायचं असेल टेकून तर इथे बसू शकता समोर, किंवा मग उशी घेऊन झोपायचं तर झोपू शकता. तर फायनली सांगतो तुम्हाला खूप जबरदस्त गाडी आहे आणि आराम करतच आमचा प्रवास होणार आहे असं मला वाटतं आहे. आणि आता आपण इथून पुढचा प्रवास असा निवांत करूया. आणि इकडे बघा ही विंडो साईड आहे आणि सगळ्या अशाच खिडक्या बाहेरच्या बाजूला सुद्धा आहे. आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो नवीन व्हिडिओ. मुळात आपण आता गोव्याला पोहोचलेलो आहोत आणि गोव्याच्या महापुसा स्टेशनवरती आपण आहोत. महापुसाच्या बसस्टँडवर आपण थांबलेलो आहोत. मुळात आपलं प्लॅनिंग असं होतं की मडगावला जायचं आणि तिथून बस कॅरी करायची. पण मडगावला जाण्यासाठी इथे थोडी वेळ गाडी थांबली होती, तर आम्ही असा विचार केला की परत मडगाववरून आम्हाला इकडे येणंच आहे, तर मग महापुसामधूनच का नको स्कूटी घ्यायला. तर आम्ही महापुसामधून स्कूटी घेऊन हा पुढचा प्रवास मडगावपर्यंत करणार आहोत. तर आपण स्कूटी घेतल्यानंतर सुद्धा काही त्याचे फोटोज किंवा व्हिडिओज आपण घेऊयात आणि तुम्हाला दाखवूयात. कितना चार्जेस है इसका? 500 रुपये. ओके. नंबर प्लेट येलो है ना इसकी? ब्लैक है, चलेगा ना ब्लैक? कोई दिक्कत नहीं. अच्छा अच्छा, ओके. आता आम्ही बाईक घेतो आहे आणि इथे बाईकची प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळं लायसन वगैरे दाखवून रजिस्ट्रेशन करून घेतो. 4 दिवसासाठी बाईक घेतो. 500 रुपीज पर डे चार्जेस पडतात आम्हाला. सुरुवातीला गोव्याबद्दल नवीन राज्य म्हणून एक भीती होती. जसजसा काही किलोमीटरचा प्रवास पुढे जात गेलो तशी ती भीती आपसुकच मागे पडत गेली. गोव्यातील रस्ते, तिथलं वातावरण, तिथला निसर्ग, स्वच्छ समुद्र, नारळाच्या बागा, मोठमोठे असणारे तिथले आकर्षक ब्रिज इत्यादी सगळंच खूप सुंदर आहे. गोवा हे राज्य इथल्या काही क्षणातच तुम्हाला आपलंसं करून टाकतं. इथल्या जुन्या आकर्षक इमारती आणि त्यांचं बांधकाम पाहून मनात आपलंही असंच एखादं सुंदर घर असावं असं आपसुकच वाटत राहतं. तर फायनली मित्रांनो आपण हॉटेलमध्ये आता पोहोचलेलो आहोत, विवा हॉटेल. आणि आता आपण रिसेप्शनला जाऊन भेटूया, आपली रूम कन्फर्म करून घेऊया. फोटो आईडी चाहिए. फोटो आईडी चाहिए का? सर आपका भी चाहिए. हां देतो. नमस्कार मित्रांनो, खरं तर रूममध्ये आलो आहे आणि सगळं फ्रेश वगैरे झालो आहे. थोडाफार नाश्ता देखील केला. आता खरं तर आम्ही 11 वाजता सकाळी ज्या स्टॉपला उतरलो होतो तो स्टॉप कोणता होता गीतांजली? अच्छा, मापुसा.
त्या मापुसा स्टॉपवरून आम्ही बाईक घेतली आणि बाईक राईड घेऊन आम्ही इथपर्यंत आलो, अर्थात मडगावपर्यंत आलो. आणि मडगावला आम्ही हॉटेलला स्टे करणार आहे 2 दिवस. तर हॉटेलवरती आम्ही आलेलो आहोत. तर मापुसापासून इकडे यायला साधारणतः 40 किलोमीटर असेल. हां, म्हणजे 1 तासाचं अंतर आमचं गेलं. 1-1.5 तास आम्ही प्रवासामध्ये होतो, म्हणजे बाईकच घेऊन आलो होतो. तर बाईकचे चार्जेस आम्हाला 500 रुपीज पडले. म्हणजे प्रत्येक दिवसाची 500 रुपीज अशा पद्धतीने आम्हाला ते बाईकचे चार्जेस पडलेले आहेत. म्हणजे 4 दिवस जर आम्ही फिरणार असू इथे तर आम्हाला 2000 रुपये पे करावे लागतील आणि पेट्रोल हे आमचं आम्हाला भरावं लागेल. तर आत्ता आम्ही सगळं आवरून आता निघालेलो आहोत. पालोलम बीच आणि अगोडा बीच हे 2 बीच करायचे आहेत आणि त्यातून जर वेळ मिळाला तर बाकीचं काहीतरी करता येईल. आता वाजलेत साधारणतः 3 तासाचा प्रवास आमचा पुढे असणार आहे. म्हणजे 1 तासभर आम्हाला त्या सर्वात शेवटच्या टोकावरती जो बीच आहे पालोलम बीच आणि अगोडा बीच तिकडे जायचं आहे. ते सगळं झाल्यानंतर जर आम्हाला थोडाफार वेळ मिळालाच तर आम्ही दुसरा एखादा स्पॉट करू. अदरवाईज मग संध्याकाळी आम्ही स्टेच्या ठिकाणी येऊ. तर तुम्ही आय होप हा व्हिडिओ खूप एन्जॉय कराल. तुम्हाला वेगवेगळे गोष्टी बघायला मिळतील गोव्यामधल्या आणि आम्ही पण तो दाखवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. तो भेटूया पुढच्या जर्नीमध्ये. मित्रांनो, आम्हाला खरं तर खूप सुंदर रूम भेटलेली आहे. मी तुम्हाला ती रूम दाखवतो. त्या रूममध्ये आम्ही स्टे करणार आहोत. खरं तर आम्ही ही एक रूम घेतलेली आहे. आम्ही नंतरसुद्धा एक बुकिंग केलेलं आहे दुसऱ्या रूमसाठी. आम्ही दुसरं लोकेशन बघणार होतो पण आम्हाला हे लोकेशन बेटर वाटलं. सो आम्ही याच लोकेशनवरती आम्ही दुसरी रूमसुद्धा इथेच बुक केलेली आहे. तर ही रूम उद्या आम्हाला दुसरी रूम भेटेल पण याच हॉटेलमध्ये असेल. तुम्हाला मी ही रूम एक्सप्लोर करून दाखवतो. तुम्हाला तुम्ही बघू शकता छान चित्र लावलेली आहेत. इकडे सुद्धा लॅम्प आहे. टी व्ही दिलेले आहे. टी व्हीवरती चॅनल्स वगैरे तुम्ही बघू शकता. म्हणजे बेड असेल तर आपण काही ते बघणार नाही आहोत. आणि हे 2 बेड दिले. ॲक्च्युली आम्हाला जॉईंट बेड हवा होता पण आम्ही सुरुवातीला बुकिंग करताना तो किंग बेड आम्हाला भेटला नव्हता म्हणून आम्ही बाय ऑप्शन म्हणून हा चूज केला. पण आता आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे तर ते म्हणाले की ठीक आहे आजच्या दिवस तुम्ही हे करा. तर किंग बेड आम्हाला उद्या भेटून जाईल जो की आम्हाला दुसरा रूम आहे जिथे आम्ही बुकिंग केलेला आहे. आणि टेलिफोनसुद्धा आहे इथे. फुल AC रूम आहे. AC रूममध्ये इथे तुम्हाला चहा आणि कॉफीसाठी सुद्धा व्यवस्था आहे. चहा कॉफी आणि चहा आणि कॉफीज ना. अच्छा हां, इथे बॉईल करून तुम्ही चहा कॉफीसुद्धा देखील घेऊ शकता. आणि हा पूर्ण तुम्हाला नटण्या सजण्यासाठी ही व्यवस्था आहे आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर. आणि इकडे बघा, इकडे कपबोर्डसुद्धा दिलेलं आहे की कपबोर्डमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे कपडे वगैरे काय असेल तर इथे ठेवू शकता. आम्ही काही इथे ठेवलेलं नाही कारण आपल्याला काय एका दिवसाचा स्टे आहे इथे. दुसऱ्या रूममध्ये गेला तर दुसरा. इकडे बाथरूमची व्यवस्था देखील सुंदर आहे. इथे इकडे टॉवेल वगैरे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. गरम पाण्याची व्यवस्था आहे. एकंदरीत रूम आम्हाला पसंत पडलेला आहे आणि आम्ही ठरवले की याच रूममध्ये कंटिन्यू करायचं. म्हणजे दुसरा आता उद्या एक देतील ते आणि 2 दिवस इथे थांबायचा. आणि पुढचे जे 2 दिवस असतील ते आम्ही नॉर्थ गोव्यामध्ये जाऊ. बरोबर. तर नॉर्थ गोव्यामध्ये आम्हाला तिकडे एक्सप्लोअर करायला मिळेल. तो 2 दिवस आम्ही साऊथ गोव्यामध्ये आहे, 2 दिवस आम्ही नॉर्थ गोव्यामध्ये असणार आहे. आत्ता आपल्याला जायचं आहे अगोडा बीच आणि पालोलम बीचवरती. तर चला. मडगाव ते पालोलेम बीच हा प्रवास म्हणजे खरं तर सौंदर्याचा खजिनाच आहे. इथले NH66 मार्गातील अर्थात या प्रवासातील सुंदर घाट, आजूबाजूचं घनदाट जंगल, स्वच्छ आणि सुंदर हवा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा इथला निसर्ग, हे सगळं पाहताना भान मात्र हरपून जातं. इथला नागमोडी वळणांचा अरुंद घाट, आजूबाजूने गजबजलेलं मोठाले जंगल आणि हवेतला स्वच्छ ऑक्सिजन मी टापोटाप खुपसात भरून घेत होतो. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांबद्दल आजपर्यंत ज्ञात माहिती होतीच, परंतु इथल्या निसर्ग सौंदर्याची किमया मात्र आज स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवली. पालोलेम बीच हा दक्षिण गोव्यातील एक प्रसिद्ध, शांत आणि अर्धचंद्राकृती आकाराचा सुंदर समुद्र किनारा आहे, जो त्याच्या शांत पाण्यामुळे ओळखला जातो. खरं तर डोळ्यात समुद्र मावत नव्हता, परंतु तरी देखील डोळे भरून तो आत सामावून घेण्याचा माझा भाबडा अट्टाहास मात्र चालूच होता. पुन्हा एकदा गोव्यातल्या खेडेगावांना, तिथल्या संस्कृतीला अनुभवण्याचा माझा हा अट्टाहास म्हणजे खरं तर हा प्रवास आपल्याला फक्त दीर्घ नाही तर प्रदीर्घ देखील बनवतो. ज्याचा प्रवास थांबला त्याच्यातला प्रदीर्घपणा थांबला. म्हणून मित्रांनो, प्रवास करत राहा, प्रदीर्घ बनत राहा. इथल्या
हळूवार आणि संत गतीने अंगावर येणाऱ्या लाटा शांतीचा संवाद साधत होत्या आणि मी मात्र त्यांना पाहण्यात दंग होतो. नमस्ते मित्रांनो, आपण खरं तर आता पामोलिम बीचला आलेलो आहोत आणि खूप मोठा प्रवास, खूप मोठा टप्पा पार करून आलो. म्हणजे 1-2 घाट आम्ही उतरवून इकडे आलेलो आहोत आणि खूप जबरदस्त हा बीच आहे. म्हणजे मला फार आवडला. तुम्ही बघू शकता समोर इकडे नारळाची झाडं देखील आहेत. ही बघा, खूप सुंदर अशी नारळाची झाडं देखील आहेत. मग थोडं आणि या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर बघू शकता 2 बेटांसारखं आहे आणि तिथून सुद्धा समुद्राचं पाणी इकडे येत आहे. आणि इकडे समोर सुद्धा खूप मोठी जहाज आहेत. एवढं सुंदर लोकेशन आहे आणि या एवढ्या सुंदर लोकेशनमध्ये आपण आलेलो. खरंच खूप छान वाटतंय, खूप एक्साइटिंग आहे या सगळ्या गोष्टीसाठी. नारळाची झाडं तर इतकी सुंदर दिसत आहेत, म्हणजे फक्त बघतच बसावं. आम्हाला माहीत होतं आता वेळ कमी उरला आहे, त्यामुळे जेवढं नजरेत सामावून घेता येईल तेवढं घ्यावं आणि पुढच्या प्रवासाला निघावं. महाराष्ट्राला तसा समुद्रकिनाऱ्यांचा तुटवडा नाही, परंतु प्रत्येक किनाऱ्याचं स्वतःचं असं एक स्वतंत्र रूप असतं, जसं प्रत्येक माणसाचं असतं. आपण फक्त पाहायचं काम करायचं असतं. कवेत घ्यायचं स्वप्न पाहणं म्हणजे खरं तर मूर्खपणाच ठरेल. ॲक्च्युली जो पामोलियन बीच आहे ना, तो पामोलियन बीच अर्धचंद्राकृती बीच म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी भरपूर सारे लोक येतात. पण त्यातल्या त्यात तुम्ही नॉर्थच्या साईडला जर बीचवरती गेलात तर तिथल्यापेक्षा पब्लिक इथे फार कमी असतं आणि खूप सुंदर बीच आहे. तुम्हाला सांगतो, अजिबात घाण नाही आहे, खूप स्वच्छ बीच आहे. एवढा स्वच्छ बीच मी तर पहिल्यांदा बघतो. आता आम्ही निघालो पुन्हा पुढच्या प्रवासाला. काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अगोंडा बीचवर. तिथला सूर्यास्त आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहावा ही एकमेव इच्छा मनाशी होती आणि म्हणून हा प्रवास निरंतर चालू होता. नारळाच्या झोकाळणाऱ्या पातीमधून झाकळलेलं गाव आणि याच पानांमधून डोकावणारा सूर्य पाहणं म्हणजे खरं तर निसर्गाचं सौंदर्य अजून देखण्या पद्धतीनं पाहणं होय. अर्थात आम्ही ठरवलेल्या उद्दिष्टांप्रमाणे सूर्यास्त होण्याआधी आम्ही अगोंडा बीचवर पोहोचलो. अर्थात पालोलेम बीचपेक्षाही कमी गर्दी तुम्हाला इथे अनुभवता येईल. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत अगोंडा बीचवरती आणि इतका सुंदर आणि जबरदस्त बीच आहे. तर गीतांजलीचा काय अनुभव आहे या बीचबद्दलचा आपण तिलाच समोर जाऊन विचारूयात की गीतांजली तुला कसं वाटतंय. गीतांजली, तू अगोंडा बीचला पहिल्यांदाच आलेस? हो, मी पहिल्यांदाच आली आहे. म्हणजे माझ्यासोबत पहिल्यांदा? नाही, मी पहिल्यांदाच आली आहे. बरं, ठीक आहे. तुला कसं वाटतंय? पण तू गोव्यात आली होतीस याच्यापूर्वी? गोव्यात मी आले होते, पण माझ्या कॉलेज थ्रू आले होते. म्हणजे कॉलेजच्या ट्रिपला? हां, कॉलेज. कोणत्या वर्षाला होतीस तू? MSW सेकंड MSW सेकंड इयर. काय इंडस्ट्रियल व्हिजिट होती का? इयर. अच्छा, मग तुला अगोंडा बीच साऊथमधला आहे माहिती होतं सुरुवातीला? हां, मला माहिती होतं, पण आम्ही आलो नव्हतो इकडे. आज पहिल्यांदा आपण ह्या साईडला व्हिजिट केली. हां. पण मला खूप आवडला हा बीच, कारण इथे खूप शांतता आहे आणि आम्हाला महत्त्वाचं म्हणजे इथे येऊन आम्हाला सनसेट आपल्याला बघायला मिळाला सनसेट. तो मला खूप छान बघायला मिळाला इथे आणि मन प्रसन्न झालं ते बघून. नाही, खरंच मन प्रसन्न झालं. इतकं सुंदर वातावरणात बघ ना, इतकं नारळाची झाडं वगैरे, इतकं भारी वाटतंय. हे सुद्धा छान आहेत खरं. हे जे समुद्राच्या जवळचे जे असतात विलाज वगैरे किंवा राहण्याची व्यवस्था, तिथे तुम्हाला खूप जास्त कॉस्टिंग पडतं. पण जर तुम्ही आतल्या बाजूला गेलात तर तुम्हाला तिथे फारसं कॉस्टिंग पडत नाही. कमी कॉस्टिंगमध्ये तुमचं तिथे राहण्याची व्यवस्था झाली जाते. आता आम्ही खरं म्हणजे ॲक्च्युली साऊथच्या सेंटरला, म्हणजे साऊथ आणि नॉर्थच्या सेंटरला आम्ही राहण्याचं ठिकाण निवडलं होतं, मडगाव. तर तिथे आम्ही राहण्याचं स्टेशन आम्ही निवडलं होतं आणि 2 दिवस साऊथ आणि 2 दिवस नॉर्थ असा आमचा प्लॅन होता. तर साऊथमधले हे 2 बीच आहेत ते अतिशय टोकाला आहेत, साऊथ सर्वात शेवटच्या टोकाला. तर पहिला आजच्या दिवशी आलो तर म्हटलं हे पहिलेचे टोकाचे जे बीच आहेत ते पहिले कंप्लीट करून घेऊ आणि नंतर उद्या जे राहिलेले काही साऊथचे स्पॉट आहेत ते साऊथचे स्पॉट आम्ही कव्हर करणार आहोत.
या बीचवरती खरं तर कासव संवर्धन केलं जातं. इथे ऑलिव्ह रिडले नावाचे कासवांची घरटं आढळतात आणि त्यांच्या संरक्षणासाठी काही प्रयत्न केले जातात, ज्याच्यामुळे हा एक विशिष्ट अनुभव देखील असतो. कायाकिंग, पॅडल बोर्डिंग आणि बोटिंग यासारख्या जलक्रीडांसाठी सुद्धा हा समुद्रकिनारा सर्वोत्तम आहे. खरं तर इथे गप्प वाळूत बसून राहावं आणि इथल्या लाटांना पाहावं असं वाटत राहतं. सूर्यास्ताचे बदलणारे रंग पाहावे आणि हळुवार समाधीस्थित शांत व्हावं, शांत व्हावं. खरं तर इथला फेसाळणारा समुद्र, मनाची अद्वितीय शांतता आणि अस्ताला जाणारा सूर्य पाहून आम्हा दोघांनाही वाळूत बसून गप्पा मारण्याचा मोह मात्र अनावर झाला आणि आम्ही दोघेही गप्पांमध्ये गुंतून गेलो. खरं तर मला हा घोडा पाहून माझं एक लहानपणीचं स्वप्न आठवलं. मलाही एक असा स्वतःचा घोडा पाळायचा आहे आणि छान डोक्यावर हॅट टोपी घालून गावाला असा घोडा घेऊन फिरायचा आहे. आपण ते ह्याचं बघतोय. तर मे बी आता इथलं सनसेट झालेलं आहे, तर आता आम्हाला खूप अंतर आम्ही तोडून आलेलो आहोत बाईकवरून, तर ते आता मला पुन्हा जायचं आहे. तर आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. आजच्या दिवसाचं पर्यटन आम्ही इथेच थांबवून परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. आज निसर्गानं खूप काही दाखवलं, त्याबद्दल त्याच्या ऋणात राहायलाच नक्की आवडेल. आता पुन्हा एकदा अंधारातून घाटांचा रस्ता छेदत घरी जाऊयात. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.